हॅलो फ्रेंड्स, मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी असे कारल्याचे पकोडे बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपी। अगदी सोपी आहे, अगदी कमी वेळात हे पकोडे बनवून तयार होतात। न खाणारा व्यक्तीसुद्धा हे पकोडे खाईल की टेस्टी लागतात। कारले म्हटलं की अगदी सर्वांचे नाक तोंड मुरडतात, पण हे पकोडे तुम्ही नक्की करून बघा। तर पकोडे बनवण्यासाठी मी इथे कारले घेतलेले आहे। तर 1 पाव कारले घेतलेले आहे, पाव आणि 1 पाव आहे। आणि हे कारले ना 4 कारले मी इथे घेतलेले आहे। अगदी मीडियम साईजचे कारले घ्यायचे, खूप मोठ्या साईजचे कारले घ्यायचे नाही। आणि छान कोवळे असे कारले आहे, अगदी छान ताजे स्वच्छ पाण्याने मी छान धुवून घेतलेले आहे। खूप सोप्या पद्धतीने हे कारल्याचे आपले पकोडे होणार आहे, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। तर आता मी या कारल्याला छान कट करून घेत आहे चारही बाजूनी। आणि या कारल्यामधल्या ना आतून छान बिया आपण काढून घेऊ। हे पकोडे आपल्याला अजिबात कडू लागणार नाही आणि नुसतंही खाल्ले तरी तुम्ही अख्खा पकोडा खाऊ शकाल, इतके छान मस्त कुरकुरीत होतात। पोळीसोबत सुद्धा तुम्ही पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकतो आपण हे पकोडे। पण पराठ्या पोळीसोबत खाण्यापेक्षा आपण नुसता अख्खाही खाल्ला तरी खूप छान वाटतो। लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा हे पकोडे खूप आवडतील। अगदी कोणाला वाटणार सुद्धा नाही की हे कारल्यापासून बनवलेले आहेत म्हणून, खूप मस्त वाटतात। तर बघू शकता इथे मी दुसरा कारलासुद्धा छान कट करून घेतलेला आहे। याच्यासुद्धा आपण छान बिया काढून घेऊ। अशा प्रकारे आपण बाकी सर्व कारले छान कट करून घेऊ। त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दांडीच्या वरचा भाग असतो ना, त्या दांडीच्या वरचा भाग 1 इंच सोडून आपल्याला कारला छान कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा तळू तेव्हा व्यवस्थित तळल्या जाईल। तर ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे, पूर्ण अख्खा कारला स्टार्टिंगपासून कट करून घ्यायचा नाही। कारले छान कट करून झालेले आहे। आता एक बाउल घेऊ, बाउलमध्ये पाणी घालू आणि या पाण्यामध्ये आपण मीठ घालू। मीठ घातल्याने कारल्याचा जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो। तर अर्धा तासासाठी मी ह्या पाण्यामध्येच टाकून देत आहे। छान आतमध्येपर्यंत पाणी जायला पाहिजे मिठाचं पाणी पूर्ण कारल्याच्या आतमध्ये गेलं की कारले अजिबात कडू लागत नाही। तर अर्धा तासासाठी आपण हे असेच ठेवून देऊ पाण्यामध्ये, तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊ। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। तर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। हळद घालू, तिखट घालू चवीनुसार, मसाला घालू, गरम मसाला, जिरे पावडर आणि ओवा छान हातावर मिक्स करून घालू। चवीनुसार मीठ घालू आणि थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान घट्टसरचं बॅटर भिजवून घ्यायचं आहे। खूप पातळही भिजवायचं नाही हे बॅटर आणि खूप घट्टही नाही, जेणेकरून आपल्या या कारल्याला छान हे बॅटर लागेल एवढं आपल्याला घट्ट भिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे आपलं हे बॅटर सुद्धा छान तयार झालेलं आहे। नुसते आपण तेच भाजी किंवा पकोडे खातो, तर हे काहीतरी वेगळे असे कारल्याचे पकोडे तुम्ही नक्की करून बघा, खूप मस्त वाटतात, छान अगदी कुरकुरीत वाटतात। तर हे पाण्यातून मी काढले आणि चाळणीवर असे उभे ठेवलेले आहे, जेणेकरून कारल्याचे पूर्ण पाणी निथळून जाईल। तर बघा हे पूर्ण पाणी कारल्याचं निथळून गेलेलं आहे। आता एक कारला या बॅटरमध्ये आपण टाकू आणि छान हे बॅटर या कारल्याला लावून देऊ। तर या बॅटरमध्ये ना लिंबू नक्की पिळा। इथे मी लिंबू पिळलेली क्लिप तुम्हाला इथे दिसणार नाही, इथे ॲड झालेली नाही, त्यामुळे तुम्ही नक्की या बॅटरमध्ये लिंबू पिळा। तर इथे मी अख्खा लिंबू घातलेला आहे। लिंबू घालाल तरच हे पकोडे ना छान टेस्टी वाटतात आणि अजिबात कडू लागत नाही। तर लिंबू या बॅटरमध्ये नक्की घाला। तर बघू शकता इथे मी छान पूर्ण कारल्याला हे बॅटर छान लावून घेत आहे। अशा प्रकारे आपण बाकी कारल्याला सुद्धा हे बॅटर छान लावून घेऊ। पकोडे किंवा बटाटे पकोडे आपण नेहमीच करतो, पण काहीतरी हे वेगळे असे कारल्याचे पकोडे तुम्ही नक्की करून बघा।
एकदा जर खाल तर तुम्ही नेहमी नेहमी हे पकोडे कराल. इतके टेस्टी असे पकोडे होतात. आणि कारले म्हटलं तर कोणीही नाक मुरडतो, तर हा प्रकार इथे अजिबात होणार नाही. इतके मस्त टेस्टी असे कुरकुरीत कारल्याचे पकोडे तयार होतात. तर बघा इथे मी अशा प्रकारे कारल्याला छान हे बॅटर लावून घेतलेलं आहे. गॅसवर आता आपण तेल गरम करायला ठेवून देऊ. तेल छान कडकडीत गरम पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे कारलं आहे ना, अगदी कढईच्या कडेला असं छान लावून घ्यायचं आहे. छान पूर्ण कारलं हे बॅटर पूर्ण सेट होत नाही तोपर्यंत आपल्याला एका कडेला हे कारलं छान ठेवायचं आहे. आणि हाताने छान असे उलटपालट करून आपल्याला हे छान फिरवून घ्यायचे आहे. तर बरं बघा, छान आपण लालसर रंगावर येईपर्यंत मस्त हे कुरकुरीत येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. आणि कमी गॅसवर, गॅसची फ्लेम कमी करू आणि कमी गॅसवर आपल्याला छान मस्त तळून घ्यायचे आहे. अगदी कमी वेळात मस्त कुरकुरीत असे हे कारल्याचे पकोडे होतात. नक्की तुम्ही सुद्धा करून बघा. आणि तुम्ही केलेले कारल्याचे पकोडे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा. बघा आपले हे कारल्याचे पकोडे मस्त छान क्रिस्पी असे झालेले आहे. बघा रंग छान बदललेला आहे. यावरूनच आपल्याला ओळखायला येते की आपले हे कारल्याचे पकोडे मस्त कुरकुरीत असे झालेले आहे. तर इथे आपले हे पकोडे छान तयार झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ. तर इथे मी एका चाळणीमध्ये हे छान काढून घेत आहे, जेणेकरून तेल असेल ते तेल पूर्ण निथळून जाईल. तर टिश्यू पेपर ठेवलेला आहे चाळणीवर आणि यावर आपण हे पकोडे ठेवू. बघा मी चम्मचने तुम्हाला दाखवते. अगदी कुरकुरीत असे हे मस्त झालेले आहे आणि खायला सुद्धा खूप छान वाटतात. नक्की तुम्ही करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.